हॅलो गाईज. तर मग आता मी इथे बारामतीत आहे आणि काल इकडे आम्ही बाबांचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर आज आता आम्ही परत नाशिकला चाललो आहोत. आता माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, तिचं लग्न आहे नाशिकला. सो मी आणि सजित आता नाशिकला निघतोय. इकडे 27-28ला तिचं लग्न आहे. सो बेसिकली स्वजित मला नाशिकला ड्रॉप करून मग तो अलिबागला जाणार आहे आणि मी नाशिकला थांबणार आहे. सो हा जो पूर्ण व्लॉग आहे तो एक नाशिकचा व्लॉग आहे. तर मग हे सगळे लग्नाचे इव्हेंट्स आणि पूर्ण या ब्लॉगमध्ये काय काय होतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मग स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आम्ही आता बारामतीतून निघालोय आणि आता डिरेक्टली मग आम्ही शिर्डीला जाऊ. आम्ही जेवण करायला थांबलोय इकडे शिर्डीच्या कुठेतरी अलीकडे ऑन द वे. कोणत्या तरी असा ढाबा आहे हा आणि आमचा जवळजवळ 150 किलोमीटरचा 200 किलोमीटरचा प्रवास झाला सकाळपासून. सो आता इकडून शिर्डी काहीतरी 80 किलोमीटर्स दाखवते. तर आता आम्ही पहिले शिर्डीला जाणार आहोत. तर जर झालं तर कदाचित आम्ही दर्शन पण घेणार आहोत आज. अदरवाईज मग तिकडेच राहून उद्या सकाळी दर्शन घेऊन मग मी माझ्या फ्रेंडच्या घरी जाणार आहे. इकडे ना सेपरेट असे कॉटेजेस होते जेवायला, म्हणजे आपल्याला हवं असलं तर आपण 2 जण वगैरे असू तर अशा कॉटेजेसमध्ये बसू. काहीतरी पंजाबी ढाबा आहे हा, त्याच्यामुळे हे तुम्ही असे इथे मॅनिक्विन्स बघू शकता. हे ढाब्याचं नाव आहे खालसा पंजाब फॅमिली ढाबा. आम्ही इकडे आता शिर्डीमध्ये आहोत. इकडे ना हे मेन रोडलाच एकदम मस्त असं हॉटेल आहे, हॉटेल सिद्धांत. तर आम्ही इकडे राहिलोय. इकडे लगेच बाजूला मॅकडॉनल्ड्स पण आहे आणि इकडे बेल्जियन वॅफल आहे आणि रूम्स वगैरे पण मस्त आहे इथला. आम्ही इकडे साईबाबा मंदिरात आलेलो आहोत. इकडे तुम्हाला चप्पल आणि तुमचे फोन्स खेळायला लागतात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मग आता आम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन आलेलो. आय गेस आम्ही तिकडे 7:30ला वगैरे गेलेलो आणि आमचं पाऊण तासात दर्शन झालं. म्हणजे आम्ही कोणताही VIP पास वगैरे घेतलेला नव्हता, पण आज फ्रायडे होता त्याच्यामुळे तितकीशी गर्दी नव्हती आणि सकाळची वेळ होती त्याच्यामुळे थोडीशीच गर्दी होती. त्याच्यामुळे साधारण पाऊण तासात वगैरे आमचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मग तसंच आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आता रूमवरती आलोय आणि मग आता आम्ही निघू माझ्या फ्रेंडच्या घरी. तर मग आता मी डिरेक्टली तिकडे जाणार आहे आणि मग स्वजित मला तिकडे सोडून मग तो अलिबागला निघणार आहे. सो गुड मॉर्निंग. आम्ही आता झोपेतून उठलेलो आहोत. तर मी मेहंदी काढलेली आहे आणि आज आहे हळदी आणि संगीत आणि आता आमच्या ब्राईडची थोडीशी पॅकिंग चालू आहे. सो आय शो यू द ब्राईड आहे आणि बिचारी चुड्याला वैतागली आहे. इकडे पॅकिंग चालू आहे तिची. आणि ही आहे आमची ब्राईडची बहीण, मामाची मुलगी. भाई कुठे गेला? दुल्हन का भाई? हॅलो, दाखव. अशी दाखव. अशी नाही येते. दुल्हन का भाई. इथे ना आमचा मेकअप चालू आहे. हाय. इकडे मी पण मेकअप केलेला आहे आणि आता आमच्या नवरीचा पण मेकअप चालू आहे. सो आय विल शो यू.
नवरीला कसं वाटतंय? टेन्शन आलंय खूप. इकडे ब्राइडचं शूट चालू आहे and this is the venue. Ready, 3, 2, 1, action. Dekha. 3, 2, 1, action. सो आम्ही आता इकडे लॉन्स वरती आलेलो आहोत आणि इकडे आता थोड्या वेळाने हळदीचा प्रोग्राम स्टार्ट होईल. ब्राइड्स मेड आहेत, त्यांचं फोटोशूट चालू आहे आणि ही मी माझ्या आईची साडी नेसली आहे. आणि इकडे ना हळदीचं सेटअप चालू आहे, तुम्ही इकडे बघू शकता डेकोरेशन वाले. आणि इकडे आय गेस हे रात्रीच्या फंक्शनचं आहे. लड़की मुझसे ही प्यार हो, बोले कहने को भी तैयार हो, कि मैं तुम ही मेरे दिलदार हो, वो लड़की है कहाँ? लड़की मस्त मस्त थी, आई लव लड़की मस्त मस्त थी, आई लव इसी बोल जना तुम बोलना रे, देख के कुछ तो दिल आई वाओ, यही लड़े
सराने खास नखरे वाली तेरी गाली धरत सांस लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीश चाल गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी बारीत माझा फोटो माझा मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल को तेरा देवा गुड मॉर्निंग. नवरदेव आत्ताशी उठले आणि नवरीचा मेकअप चालू आहे. गुड मॉर्निंग. आज आहे वैदिक पूजा म्हणजे लग्न बेसिकली आज. तर आज इकडे सकाळी सकाळी फोटोशूट चालू आहे. नवरा नवरी आणि त्यांचा फोटोशूट चालू आहे. हा करवलाय. तुम्हा वधूवरा देवोस्यरा मंगल आज्ञा संपादित कन्याश्रैक पदे मोहित सप्तपदीचं पहिलं पाऊल नवरी नवरदेवाला सांगते आहे. उद्यापासून घरात तयार होणार स्वयंपाक यामध्ये गोड पदार्थ असतो, तिखट असतो, लोणचं, कोशिंबीर, मसाल्याचे पदार्थ जे तुम्हाला आवडतात ते मी तुम्हाला माझ्या हाताने बनवून देईल. आणि एक अपडेट, ही मंत्र मंत्र अर्थ आहे हे त्यांचा विवाह झालेला तुमची सप्तपदीच्या दुसऱ्या वचनात नवरी नवरदेवाला वचन देते, सूची, शृंगार, वस्त्र, आभूषण, दागदागिने जे तुम्हाला मी घातल्यानंतर मी आवडेल त्याच प्रकारची वेशभूषा वस्त्रभूषा मी परिधान करेन.
जे आपल्या पतीला त्यांना आवडतं, ती नोकरी असो, ती साडी असो, ड्रेस असो, दागिने असो, मुलगी हात करायला पावला बरोबर. जेव्हा आपला विलास मुला ठरवला जातो अभिषेकजी, मुलाकडे नोकरी आहे का, घर आहे का, गाडी आहे का, बंगला आहे का, प्रॉपर्टी आहे का, अनेक अनेक प्रकारच्या गोष्टी पाहिल्या जातात. ज्या पाहिला पाहिजे का, आपलं शास्त्र काय सांगतं आहे का, या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजे. परंतु एका लिमिट आज 25 वर्ष 30 वर्ष वयोगट साधारणपणे आपल्या मुलामुलींचं होतं, तरी सुद्धा त्यांचे विवाह कार्य होत नाही. त्याला कुठे ना कुठे जबाबदार आहे ते मुलं सुद्धा आणि पालक सुद्धा. शास्त्र सांगतं जेव्हा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समोरची व्यक्ती आपल्या मुलीला 2 वेळचं जेवण देऊ शकेल अशा मुलाच्या हातात आनंदाने कन्यादान करा. उद्या त्यांचा प्रवास पाहताना सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होईल जेव्हा वर PHK होईना स्वतःचं ते घर येईल. 2 टू व्हीलर असो, 4 व्हीलर असो, स्वतःच्या पैशाने जेव्हा गाडी घेतील तेव्हा आनंद तुम्हाला होईल की आज लग्नाचा दिवस काय होता आणि आजचा दिवस काय आहे. म्हणून फक्त लग्न जुळावं म्हणून आपण परस्परांमध्ये एकमेकांचा बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी सध्या मागे लागलेलो आहोत. आणि या एकमेव कारणामुळे चांगल्या चांगल्या मुला मुलींची विवाह थांबलेले आणि आपल्याकडे का नाही किंवा आपल्याकडे असणारे गोष्ट केलं याच्यासाठी मात्र कधी झडप बसू नका. सगळ्यांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा आणि सुख दुःखामध्ये आनंदाने केलेला सोबत संसार करा. हे सप्तपदीचं सर्व पाऊल. यानंतर अत्यंत महत्वाचं आहे नवरा नवरी पहिल्यांदा सोबत तयार होतो ना, बघते मी. साली ऑन हर सिस्टर्स वेडिंग आणि तिची बेस्ट फ्रेंड ग्रूमचा मेकअप करताना. मामा इकडे राजा इकडे जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल. मंदिराच्या स्वागत मध्ये बघा किती लाइटिंग्स लावले. ओके तुझ्या प्रॉमिस करते ना, पण प्रॉमिस कर मला नाव विसरून जाईल. हो का म्हणा. पण तुझ्या पोटी जन्माला आलेली मुलगी मला सून म्हणून देशील. मला सून म्हणून देशील. तू म्हणा. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात, हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात. गृहप्रवेशाच्या दिवशी अभिषेक रावांचं नाव घेते, सासूबाई येऊ का घरात.
गणपती बाप्पा पाय उचलले पाय इथे. हा हा ये ये आता डायरेक्ट पाय उजवा आता सगळं उभा. हा आता मी तसं हा यायचं तांब्याचं उचलून 1 मिनिट बेटा. त्याच्यात काढला का तिथून जाऊन कोणतरी व्हिडिओ काढायचा होता ना. तसंच राह तशी राह पटकन घे. अशी थोडीशी तू इकडे ये ना. इथे हिला फोटो व्हिडिओ काढायला सुरुवात करू. होबे बंधू अँड सन्स मधुरा तुला सुखाने नांदायचंय ना. मिठाई लागेल. होबेची इच्छा काय पाठवू तुला सांग. मधुरा तुला एवढा वेळ सांगते तर डायरेक्ट तोंडावरती फेकून दे. भंगारी करतो. अभिषेक काय चला तू अभिषेक अबे आता काय दोनदा तर काढली तुम्ही. फायनल कॉल असतो. चांगलं का पण दे रहा है. हा आता तू ये घरचे ये. जातो. हा काका दोघे आता चालतो तुम्ही ना तू ये. आई छान वाटतं तुला मजा आली. अभिषेक माझी बायको मधुरा अभिषेक पहिले सत्यनारायण आहे. पूजेचं दर्शन घ्या. प्रसादाचा लाभ घ्या. एकदम गोड. हा माझा साला. आपण एक साला. ही एक साली. एक सरा तुम्ही सांगा. माझं नाव आदित्य सूर्यवंशी. माझे नाव ऋतिका सूर्यवंशी. काय प्रसाद हा प्रसाद आहे. हा प्रसाद आहे. हा प्रसाद घ्या. हा प्रसाद घ्या. हा पण दाखव. जवळ हे आता फाफिन कडून आम्ही ती स्वीट्स आणले बघू. प्लीज खूप छान एकदम गोड लागते. एकदम त्याच्यासारखेच गोड आहे. जे पण काही असो. हे माझे 2 फ्रेंड्स आहेत. यांचं आता लग्न झालं आणि ही मधुरा ही माझी 5 years रूममेट होती आणि माझी बेस्ट फ्रेंड होती आणि आम्ही 2014 भेटलेलो. सो नाव इज 2024. सो आमचं 10 yearsची अशी फ्रेंडशिप आहे. आणि हा अभिषेक याला मी
मधुरा थ्रू भेटले. हा आमचा मधुराचा बॉयफ्रेंड होता आणि आता काल या दोघांचं लग्न झालं.